तो शास्त्राभूषितो पुराणस्य मतितार्थ गिवार्णयोजना. सर्वश्रेष्ठ कीर्तनकार 9 पैकी 1 नंबरचे कीर्तनकार. कोणी 8चा उल्लेख करतंय पण एका ठिकाणी 9चा आलाय. त्याच्या सर्वश्रेष्ठ कीर्तनकार कोण असतील तर 4 ब्रह्मवेत्त्यापैकी मुनिश्री शुकाचार्य. आणि तुम्हा मला कीर्तनकार होता आलंय ती संत शिरोमणी नामदेवरायांची कृपा आहे. त्या नामदेवरायावर कृपा त्र्यंबक राजाने केली. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ फिरविले देऊळ. जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. या वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. त्या त्र्यंबक राजाची कृपा नामदेवरायावर झाली. महाराज तिथेही चाव्या उघडू देत नव्हते. पण या त्र्यंबक राजाने या नागनाथाने माझ्या विश्वनाथाने नामदेवरावर कृपा केली. जिकडं जिकडं तुम्ही थांबताल तिकडं तिकडं माझ्या मंदिराचं तोंड होईल. कल्पना करा त्या दिवसपासून तुम्हाला आणि मला कीर्तन करता येते. ही नामदेवरायाची आणि ज्ञानोबारायाची आपल्यावर कृपा आहे, आपल्यावर उपकार आहे. ऐका, ज्या ज्ञानोबारायांनी विद्येचं भांडार उघडं केलंय म्हणून तुम्हा मला ग्रंथ वाचवता येतात. जर ज्ञानोबाराय जन्माला आले नसते ना तर गीता नसती वाचित आली. एक सांगू राजू, तुम्ही 18 पगड जातीच्या लोकांना गीता वाचिता येते हिंदू संस्कृतीतल्या सोडून द्या. या देशाचे APJ अब्दुल कलामांकडे काय पद होतं? राष्ट्रपती. या पवित्र भारत देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांना सुद्धा गीता वाचण्याचा छंद होता. म्हणजे या देशातल्या इस्लाम धर्माच्या माणसानं सुद्धा गीतेचा प्रचार करावा, धर्माचा प्रचार करावा. धर्मरक्षक नाही बरं आपण. महाराज कधी कधी धर्मरक्षक पदवी टाकायची नाही. आपण धर्मरक्षक नाहीत, आपण धर्मप्रचारक आहेत. धर्मरक्षक पदवी त्यानंच टाकायची ज्यानं धर्मासाठी बलिदान दिलं पाहिजे, त्यानं धर्मरक्षक नाव टाकलं पाहिजे. अन्यथा मोठी लोक आपल्याला नाक वाकडं करून हसतील. विठाला विठाला. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप धर्मरक्षक आहेत. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचे सुपुत्र शंभूराजे धर्मरक्षक आहे, बलिदान दिलंय. गुरु गोविंद सिंहांचे पुत्र महाराज धर्माच्या रक्षणाकरता मृत्यू पावले. बलिदान झालं, बलिदान. मागच्या 15 दिवसापूर्वी तो बलिदान दिवस होता. महाराज या लोकांनी धर्मरक्षक पदवी लावायची. आम्ही धर्मप्रचारक आहोत, आपण नामाचे धारक आहोत, लोकांना नामस्मरण सांगणारी दिशा देणारी माणसं आहोत. आणि धर्मरक्षक होऊ शकतो एक देव. यदा यदा ग्लानिर अभ्युत्थानं तदात्मानं परित्राणाय विनाशाय च धर्मसंस्था संभवामि युगे युगे. देव हा धर्मरक्षक आहे. तुमच्या माझ्या किंवा सर्वसामान्य सात्विक सनातनी लोकांना त्रास देणारा भडवा जन्माला आला, हरामखोर जन्माला आले, नालायक जन्माला आले. यांना आपटिण्यासाठी जगाचा पाप अवतार घेतात. करता अवतार घ्यावा. आणि देवानेही काही काही लोक पाठवून दिले. शंभूराजे धर्माच्या रक्षणाकरता पाठवले. महाराणा प्रताप धर्माच्या रक्षणाकरता पाठवले. गुरु गोविंद सिंह धर्माच्या रक्षणाकरता. अजून 27 लोक आहेत. पण एखाद्या सगळ्या गोळ्या घेतल्या की रिॲक्शन येत असतं. विठाला विठाला विठाला. धर्मरक्षणाकरता महाराज, देश रक्षणा करता काही ठराविक लोक आले. भगतसिंह, राजगुरू, मदनलाल धिंगरा. काय महाराज, ही लोक देशाच्या रक्षणा करता आली. यांना देशभक्त म्हणायचं, देशभक्त. यांच्यामुळे आपल्या भारत देशाचं अस्तित्व जिवंत आहे, ढवळ्या कपड्यावाल्यांमुळे नाही. विठाला विठाला.
ज्ञानोबरायांचे उपकार किती मोठे. चला ज्ञानोबरायाच्या उपकारामुळे या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला गीता वाचो. सकाळी मी पहाटे आम्ही 4:45 लागलो होतो प्रदक्षिणेला. सामान्य पोरं होती, सामान्य, पण ते रस्त्याने गीता गुणगुणत होते. गीता खरं तर त्यांच्या अंगावर अशी पांढरी शुभ्र कपडे नव्हती, स्वेटर घातलेली होती. थंडीचा थोडासा एवढीशी काही लाट नव्हती, पण थंडी होतीच थोडीशी. पण एक चिमुकली अशी फारशी मोठी नव्हती, नुकतीच त्यांच्या ओठावर कुठंतरी रोम आलेली लेकरं होती, पण ती गीता पुटपुटत होती. हे सर्वात मोठे उपकार कोणाचे असतील तर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचे महाराज, त्यांचे उपकार आहेत, त्यांचे उपकार आहेत. पण ज्ञानोबराय आपल्याला कोणामुळे भेटले माहिती आहे? इथल्या मालकामुळं, इथल्या मालकांमुळे भेटलेत. ऐका पुढे ऐका. गीता हा महाभारतातला पर्व का. 700 श्लोकाची गीता सोन्याच्या रथात पंढरीतल्या मालकाने एका अर्जुनाला सांगितली. किरीटी कामधेनुचा पाडा, किरीटी रे कामधेनुचा पाडा. पाडा म्हणजे वासरू, कामधेनू गाईचं पासरू. किरीटी कोण? अर्जुन. हे अर्जुन कामधेनू गाईचं वासरू आहे. आणि या वासराला पंढरपुरातल्या मालकाने गीतेचं अमृत पान दिले, गीतेचं दुग्ध पान दिले. महाराज वासरूही त्या लायकीचं लागेल ना. गाईच्या कासात तोंड घालून हुमण्या देऊ 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 तिची कास फोडून टाकली आणि चाऊ चाऊ तिचे स्तन तोडून टाकले, असं वासरू नाही. किरीटी कामधेनुचा पाडा. काय महाराज, ते कामधेनू गाईचं वासरू. त्या ब्रह्मरसाचं जेवण करण्याची पात्रता माझ्या अर्जुनांकडे होती. आणि विटीवरच्या मालकाने ती अर्जुनाला ब्रह्मरसाचं पारणं दिलं गीतेच्या स्वरूपात. महाराज अर्जुनाला गीता आकलन करण्याची बुद्धी होती. काय सांगू आता संतांचे उपकार. अर्जुनांना बुवा महेश बुवा गीता आकलन करण्याची, त्या गीतेची अस्खलितता अंतःकरणात अशी प्रगट करण्याची शक्ती होती. ती आपल्याला नसती ना महाराज, आपल्याला नसती. तुम्हाला एक सांगू का, अर्जुनावर देवाची कृपा झाल्यामुळे ती कळाली. काही काही लोकांवर कृपा होती, कृपा होती. तुम्हाला 2 रात्री माहीत असावा. एका रात्रीला ब्रह्मरात्री म्हणतात आणि एका रात्रीला विष्णू रात्री म्हणतात. 2 लोकांना देवाची कृपा झाली. श्रीमद भागवत एकानं सांगितलं आणि एकानं ऐकलं. सांगणारे शुकदेव आणि ऐकणारे राजा परीक्षिती, पण 2 रात्रीचे अधिकारी ठरले. एका रात्रीमध्ये देवानं आतमध्ये प्रवेश केला आणि शुकदेवांना दर्शन दिलं. भागवत सांगणाऱ्याला पोटात दर्शन दिलं बरं आईच्या. 12 वर्षापासून बाळ जन्माला येत नाही. महाराज महर्षी व्यासांनी वटिका मातेची कथा सांगितली देवाला आणि सांगितलं, प्रभू 12 वर्ष झालं माझी पत्नी गरोदर आहे आणि ती बाहेर येत नाही, बाळ बाहेर येत नाही, काय करावं. भगवंतांनी आतमध्ये जाऊन प्रवेश केला आणि मुनी श्री शुकाचार्यांना उपदेश केला, या बाहेर जगाच्या उपदेशाकरता या 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 या. आणि बघा उत्तरा माता गरोदर असताना 4.5 महिन्याचा गर्भ होता. फरक किती येतो, 12 वर्षाचा गर्भ आणि हा 4.5 महिन्याचा गर्भ. तो 4.5 महिन्याचा गर्भ पोटात किती मोठा असतो. गायनिक एखादे डॉक्टर असतील तुमचे मित्र, त्यांना विचारा. हो, 4.5 महिन्याचा गर्भ किती मोठा असतो, त्याचे डोळे किती मोठे असते, त्याचं शरीर किती मोठं असते, बहुत छोटा असतं ते. त्या छोट्या चिमुकल्या डोळ्यांनी आतमध्ये जगाचा बाप पाहला. महाराज कृपा झाली भागवत ऐकण्याची आणि कृपा झाली भागवत सांगण्याची. आणि प्रत्यक्ष रथात एक भारदस्त वय असताना त्या वयामध्ये जगाच्या बापानं सोन्याच्या रथामध्ये रहमरामध्ये अर्जुनाला गीतेच्या बाबतीत सांगावं. महाराज ही अधिकारी लोक आहेत. विठाला विठाला महाराज शुकाचार्य कृपा पात्र आहेत. 1800 श्लोक 7 दिवसामध्ये नमूद केले.
आणि या श्लोकाचं विवरण लक्षात येण्यासाठी आईच्या पोटातच उपदेशाची कृपा आशीर्वादाचा पिंड मिळाला. म्हणून बसल्या बसल्या 18,000 श्लोक आकलन करण्याची शक्ती राजा परीक्षितीला मिळाली. कृपा लागती महाराज, कृपा लागती. अर्जुना महाराजावर कृपा होती. खरं तर अर्जुन वारकरी होते, शक्यतो वारकऱ्यावर कृपा होती. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी. रात्रंदिवस पांडव भजन करत होते त्या अर्थी ते वारकरी आहेत आणि वारकऱ्यावर देव कृपा करतो. ठीक आहे, अर्जुनावर कृपा झाली म्हणून गीता कळाली. आपल्यावर कृपा नाही ना महाराज, नाही कृपा आपल्यावर. का नाही? आपण अर्जुनासारखे अधिकारी नाहीत, आपण शुकदेवांसारखे अधिकारी नाहीत, आपण राजा परीक्षितीसारखे अधिकारी नाहीत. आपलं तेवढं पुण्य नाही, आपली पात्रता नाही, आपली योग्यता नाही, आपली लायकी नाही. याच्या पलीकडे सांगतो, आपली सेवा नाही, आपली साधना नाही. महाराज तेवढी साधना असल्यावर कोणाला होणार नाही? तितकी साधना नाही ना आपली. अर्जुनाची नामाची एवढी साधना, अर्जुन महाराजांची नामाची एवढी साधना. राजाच्या घरात जन्माला आलेला कुमार, राजघराण्यात जन्माला आलेला राजकुमार, महाराज काय साधना, एवढी नामाची पकडन, एवढी साधना. झोपी गेल्यावर अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. काय साधना असेल? झोपी गेल्यावर डोक्याच्या जटा कृष्ण कृष्ण म्हणत होत्या. जटा जटा जटा. या साधनेमुळे जगाच्या मालकाला एका तारुण्य वयामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये एका रथात बसून गीतेचं प्रबोधन केलं 700 श्लोकाचं. ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना करता दिले. आपल्यासाठी काय माहिती, आपल्याला या ब्रह्मरसाचं पात्र भरलेले, पण डब्याचं ढक्कन असं लावलं ते ढक्कनच उघडणं. आपण नुसता वरूनच डब्बा पाहलो, त्याचा सुगंध सुद्धा बाहेर येईन. घट्ट लावलेला डब्बा, त्याचं ते ढक्कनच उघडणं, त्याचं झाकणच उघडणं. आपण नुसतं ते ब्रह्मरसाचं पात्र पाहलो. गीताई म्हणजे लिहिलेलं पात्र, ग्रंथ गीतेचा. आपण नुसता तो डब्बा पाहत होतो त्या पवित्र पात्राचा, पण ते आपल्याला ते उघडता येत नव्हतं. उघडतं कसं खावं कळता येत नव्हतं. कळायला पाहिजे ना खाता. अहो साधी पदार्थ खाणं अवघड. आम्ही एकाकडे जेवायला गेलो, पक्ष होतं त्यांच्याकडं, आणि ते पक्षाचं जेवायला गेल्याच्या नंतर पक्षामध्ये 2-3 पदार्थ मुख्य असतात, त्याच्यापैकी एक पंचामृत असतं. आता देवाच्या पूजेचं पंचामृत वेगळं, हे इकडे लाई जाऊ नका, त्याला पंचगव्य म्हणतात, आणि हे पंचामृत होतं. आता हे काय वाढलं म्हणून एक जणांनी विचारलं, तर वाढणाऱ्याने सांगितलं महाराज हे पंचामृत आहे. आता याला अभिषेकाचं पंचामृत आज माहीत असल्यामुळे यानं फुरका हाणल्याबरोबर त्याला इतक्या जोरात ठसका लागला की त्याच्या तोंडातलं पाणी आमच्या सगळ्याच्या पात्रावर पडलं. आम्ही हात धुतले आणि बाहेर आलो. म्हणजे 14 जणांचं जेवण मातीत घातलं एकट्यानं आलायकानं. आता त्याच्या तोंडावरचे थेंब आल्यावर जेव्हा वाटतं का मला सांगा बरं, कसं जेव्हा वाटेल? म्हणजे पंचामृत. आता त्याचं नाव मोठं, लक्षण खोटं. मिरच्याचे तुकडे, शेंगादाण्याचा कूट, तिळाचा कूट, थोडंसं दही घातलेलं, फार काय असला तर गुळ जरसा घातलेला, आणि चिंचेचं पाणी घातलेलं, असंच पंचामृत असतं ना. हे फार काही हुशारच बाई असेल तर थोडासा काळा मसालाही टाकते. आती जरा अजून सुगरण असेल तर जिऱ्याची पुन्हा फोडणी देते, त्याला बाई बी सुगरण असावा, उदार असावा, अशी जर असेल तर हे पंचामृत. हे पंचामृत खाणे, एका सामान्य बाईनं केलेलं पंचामृत खाण्यासाठी अक्कल लागते. तर गीतेचं ते ब्रह्मरसाचं जेवण करण्यासाठी अक्कल किती लागेल? आम्ही एकदा जेवायला बसलो तर जेवायला केले लाडू, भाज्या 1-2 होत्या, वरण होतं. वरण हा मुख्य पदार्थ आपल्या याच्यातला. लाडू केले, तर लाडूची चाचणी थोडी कडक झाली त्या बाईच्या हातानं. पोरगं रडत होतं आणि रडता तिकडे गेली. त्याच्या तोपर्यंत ती गॅस 2 मिनिटं शिल्लक तापला आणि तेवढ्या काळात त्या साखरेची चाचणी कडक झाल्यामुळे बुवा लाडू कडक झाले. लाडू कडक झाल्याच्या नंतर आता दुसरे करायला वेळ नव्हती ना, लागलीच जेवायला बसल्याच्या नंतर लाडू थोडे कडक झाले. काय करावं? आता मी धोत्रे माणूस, माझ्या मनात आलं कडक लाडू कसा खावा. मी आपलं टोकरून खाण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या एक जणांनी मांडी दाबली, यात नावानी इकडे जाऊ नका, लोक आपल्याला हसतील, पुढे प्रतिष्ठित शिकलेले माणसं बसलेले. मी म्हणलं हे जरी शिकलेले असले तरी बंधा तोंडात कोचिते का? बंधा कोचतायचं नाही महाराज, लाडू ते फोडावाच लागेल ना. बरं हातानं दाबावा तर फुटानं लाडूचे 2 तुकडे होईनच ना. 2, 3, 4 करायला पाहिजे. जरा मऊ असला की माणूस खालचे खाली दाबितो. बरं ताटं जेवायला वाढल्यामुळे ताटं अशी लग्नात आलेले होते, ते खाली दाबल्याबरोबर खाली जायचे आणि हात काढला की ताटातलं सगळं तोंडावर याचं. असे ताटं होते, ते सप्रेम भेटीत आलेले होते, फुकटचंद ताटं ते. त्याच्यामुळे सगळं जेवताना सगळं लक्षच होतं माझं. मी असू द्या धोत्र्या, शिक्षण कमी होतं माझं, पण माणसानं कशी जगातल्या चालीरीती पाहून जगलं पाहिजे, मग अडचण येत नसते. हो, काही अडचणी. मला सांगा, एक जणाला सासरा श्रीमंत भेटला आणि त्यानं लग्नात घोड आणलं, ते मला मी त्यावेळेला लग्न लावित होतो. आता नाही लाईत कोणाचे लग्न. आता फार काय केलं तर तुळशीचं लाईत असतो, कारण हे लग्न लावू मा बेल पडला. आता नाही लाईत.
तू ते लग्न लावायचं त्याला तू नवरदेव मला म्हणला महाराज घोड्यावर कसं बसू म्हणलं तू खाली बसतो या घोडं ठू. म्हणजे ज्याला सासरा इतका उदार भेटलाय त्याच्या जावायला घोड्यावर बसायची अक्कल नाही. किती ज्ञातीपणे. विठाला विठाला. मला लाडू संपायचा होता. मला काही शुगर नाही, बीपी नाही, कुठली काय आजार नाही, काय नाही काय नाही काय नाही. रोज 2 गावचं खातो तरी पण अजून काही बिमारी नाही, कुठलीच बिमारी नाही, काय नाही काय नाही. लाडू मला असं खावं वाटलं. मला वाटलं हा खाल्ल्याचं, कारण त्याच्यात तुपाचा वास येत होता, चांगलं तूप होतं गाईचं. म्हणलं हा पहिला खाल्ल्याशिवाय बाई दुसरा वाढीत नसती. इतकं मात्र पक्का लक्षात ठेवा, ध्यानात ठेवलं पाहिजे. जो पदार्थ आवडतो का तो अगोदर उडीला पाहिजे, त्यावेळेला पुढच्याला कळतं याला आवडायला आहे. हो, काही काय माणसं इडे येत आपल्याला पुन्हा वाढायचे नाही म्हणून त्याच का साफ सोपून ठेवायचा आणि शेवटी खायचा. ते मग होते ते कारभार सगळा आपण खाऊन टाकायचा. नसला तरी खाणारच येतं आणि नाही पुन्हा वाढा तरी खाणारच येत ना, त्याच्यामुळे आपलं संपून टाकायचं. काही काही माणसं काय करते पुन्हा ठेसा वाढून म्हणून पहिल्याच खाते. मग त्याला वाटतं ठेसा कळतो ना तुम्हाला मिरच्याचा, ते जास्त खाल्ल्यामुळे त्या बाईला वाटतं पुन्हा घ्या. काही काही पदार्थ अशी काय आलं जास्त नाही खायची, काही काही सात्विक पदार्थ असते ती खायची. मला खावाच ते मांडी दाबायचा तोंडान फोडीत असतात का काय. मी बरं तू सुरू कर, मग तसा मी खातो. अर्धा जेवण झालं जगता काका आमचं. त्यानं लाडू असा दाबला, अर्धा त्याच्या हातात अर्धा उडाला. अर्धा उडाल्याच्या नंतर 2 फूट वर गेला आणि उडाल्याच्या नंतर नेमका त्याच्या दुरणात पडला. वरणाच्या त्याच्या दुरणात लाडू पडल्याच्या नंतर आमच्या सगळ्याचे धोत्र भरले, पिवळे चुटूक धोत्र झाले. किती नालायकपणा. लाडू खाची अक्कल नाही महाराज. महाराज गीता सेवन करायची अक्कल पाहिजे ना. आपल्याकडे पात्रता लागेल, आपल्याकडे विद्वत्ता लागेल, आपल्याकडे योग्यता लागेल. महाराज ती योग्यता माझ्या अर्जुनांकडे होती, ती योग्यता माझ्या अर्जुनाकडे होती. म्हणून त्या ब्रह्मरसाचा आनंद अर्जुनाने घेतला. पुढे ज्ञानवरायांचा जन्म झाला, पुढे तुकोबारायांचा जन्म झाला. नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावदा महाराज, सेना महाराज, कबीर महाराज, मीराबाई, गोरोबा काका, विश्वगुरु निवृत्तीदादा, नाथ, आदिशक्ती मुक्ताई साहेब, सोपन देवांचा जन्म झाला. महाराज सगळ्या संतांना असं वाटलं की ब्रह्मरसाचा डब्बा आहे, हे पात्र आहे, आपण सगळे आस्वाद घेतो. पण आपल्याला हे विश्व पुढे या भारतीय संस्कृतीत, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशातल्या या सात्विक सदाचारी भोळ्या भाबड्या जनतेला या ब्रह्मरसाचा आनंद मिळावा, अशा माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांना तो भाव प्रगट झाला. आणि माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांनी डोळे झाकले आणि काय देवाला विनंती केली असेल पंढरीतल्या मालकाला. कारण विश्वगुरु निवृत्तीनाथ हे नाथ परंपरेतले तरी असतील, तरी पण हे याच्याकरता त्या परंपरेत गेले ती परंपरा वारकरी संप्रदायात आणायची. वेगळे दुकानं मांडायचा प्रयत्न करू जाऊ नका. आणि तुम्हाला सुद्धा विनंती करतो, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या वारकऱ्यांनी सेपरेट दुकानावर माल घेतलाच नाही पाहिजे. माल घेतला पाहिजे होलसेल, आणि होलसेल दुकाने ते वारकरी संप्रदायाचं. विठाला विठाला. एखादा जर निवृत्तीनाथांना वेगळं उचलीत असेल, ते नाथपंथी आहेत, अभंग कोणाचे आहेत? अभंग काही पाहता का नाही, गाथा बघता का नाही? निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ, पांडव कृतार्थ कृष्ण नामे, निवृत्ती रे पूर्ण मनोरथ, पांडव कृतार्थ कृष्ण नामी, देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी, वारुते वागवी अर्जुनाचे, नैवम गिरगावकर लिखितम. निवृत्ती दैवत माझ्या निवृत्ती विश्वगुरु निवृत्तीनाथांचं सौरभ काय दैवत आहे? विटेवरचा मालक. कशाहून? पांडव कृतार्थ कृष्ण नामे, त्याचं एक नाव आहे कृष्ण. म्हणजे निवृत्तीनाथांनी सगळी एकत्रित करून घेतली. हा विश्वात सर्वात मोठा आगळा वेगळा नाविन्यपूर्ण संप्रदाय कोणता असेल तो वारकरी संप्रदाय. बाकीच्या संप्रदायाला वाईट म्हणण्याची गिरगावच्या बाळ्यात लायकी नाही, पण या संप्रदायाच्या तराजूत बसायची पण कोणाची लायकी नाही. हा, सोबत बसायची लायकी आहे. तराजू किती असतात? 2. आता एक निगलीकरणचे द्या, एक एकच सोडून. पहिलं टेकलं की डाबड्याचं तोल काढायचं, काय टेकलं ते टोपलं फोपलं,
त्याचं माप बाजूला बाजार करायचं आणि मग त्याच्यात टाकायचं. पण पूर्वी तराजूच दोन होते महाराज, विकासबा दोन तराजू होते. या तराजूत माप टाकायचं आणि याच्यात माल टाकायचा काका, कारण माप 21 होते. मेयम सांख्यम एक एक करून मोजलेलं, मधात घालून मोजलेलं, तुल्यम तोलून मोजलेलं, 21 माप बस झाले. 3 बाकीचे घरी गेले पा विठाला विठाला. मग या तराजूत जर एखादा संप्रदाय असेल तर या तराजूत बसण्याची योग्यता नाही, त्याच संप्रदायाच्या बाजूला बसण्याची योग्यता आहे. तो संप्रदाय मोठा होईल. किती मोठा संप्रदाय, कारण या संप्रदायाची पुन्हा एकदा उल्लेख करतो, अध्यक्षच भगवान विश्वनाथ आहेत. आदिदेव भगवान शिवशंकर आहेत, तिन्ही देव हे सब देवों के बाबा आहेत, विश्वाचे मालक आहेत. निसर्गाचं सृष्टीचक्र त्यांच्याकडे. कालच्या 12 तारखेला महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस पडलाय, इथं तुमची आमची बेजारी होणे म्हणून थांबिलाय. या मालकात ताकद आहे. इथं बसलेल्या त्र्यंबक राजात ताकद आहे. महाराज सृष्टीचं चक्र एका जागेवर बसल्या बसल्या फिरवायची ताकद आहे. आणि ते या संप्रदायाचे अध्यक्ष आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी वारकरी संप्रदाय. याच्या पलीकडचं सांगू का, शिवजींच्या अगोदर भजनही नाही. याच्या पलीकडे सांगू, शिवजींच्या अगोदर वारी पण नाही. वारी सुरू केली माझ्या त्र्यंबक राजाने, भजन सुरू केलं माझ्या त्र्यंबक राजानं, वारकरी संप्रदायाची स्थापना केली माझ्या त्र्यंबक राजानं, आणि कंबर बांधून फेटा बांधून कीर्तन करायला मान्यता दिली माझ्या त्र्यंबक राजानं. आणि तुमच्या आमचे एक जण म्हणला, महाराज मग अभंग आहे, पपेची मग ऐकायची नाही. सुमले लोकांच्या गोळ्या संपल्यात का तू या अभंग वाचायला? अरे अभंग ज्या ज्या साधूवर माझ्या त्र्यंबक राजाची, माझ्या विश्वनाथाची कृपा आशीर्वाद आहे, त्या त्या साधूचे अभंग ऐकतात. का? कारण ते भंगतच नाहीत ना, भंगलेल्याला नीट करते. ती गाथ्यातली अभंग आहेत, आणि ती गाथे करणारी माझ्या विश्वनाथांच्या दरबारातली आहेत. विठाला विठाला. माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांनी विश्वनाथाला विनंती केली, विटेवरच्या मालकाला विनंती केली, महाराज श्री गुरु निवृत्तीनाथांना वाघाच्या रूपामध्ये देव भेटावा, वाघाच्या रूपात अनुभूती द्यावी. मी मगाशीच ऐकले एक वाक्य छोटंसं मोबाईलवर, हा लावलं होतं अजयन, मी ते ऐकत होतो, आनंद वाटला. वा, काही काही माणसांची वाक्य फारशी गोड असतात महाराज, गोड असतात. कधी कधी संप्रदायात बोलत असताना संप्रदायावर ट्रेस देऊन अलंकारित भाषेनं जर बोललं तर होद्यान संप्रदाय मोठा. संप्रदायाला अलंकारला येत नाही तर घरच्याला अलंकारला होते. आमच्याकडे 27 लाखाची गाडी. सुंबळ्या काय गाडी चाटायला ना आलाय का? अरे या संप्रदायातली लोक विमानात बसत होते, ह्या टपऱ्या विमानात नाही. पाणी द्यायला कमी कपडे घातलेले बाया ह्या विमानात नाही महाराज, त्या विमानात बसायचे जे विमान शबरी करता थांबायचे. तुझा चित्र कुठेहून येवोनी मार्गी उतरिले सिमुनी, शरभंगू जाता विमानी, म्यारे 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 प्रार्थनी पुसिले. त्या विमानात आपली लोक बसत होती आणि ते वर्णन करायचं. हे टपरे टुपरे याचं नाही वर्णन करायचं. विठाला विठाला. संस्थापक अध्यक्ष माझे विश्वनाथ, त्या विश्वनाथाला आणि विटेवरच्या मालकांना एकांतात बोलवलं. महाराज सृष्टी कोणाच्या ताब्यात आहे माहिती आहे का? या 2च लोकांच्या. एकानं फक्त जन्म दिलाय बरं का, आणि तेही पंढरपुरातल्या मालकाचं पोरग आहे, ज्यानं तुम्हा मला निर्माण केलं का हरामासाचा. ही उभी टाकी केली 9 छिद्राची, या टाकीला 9 छिद्र आहेत महाराज. काय कला आहे त्या करणाऱ्याची, मनान पाणी बाहेर येत नाही.
तुम्ही पाडाने एखाद्या पात्राला शिद्रण त्याच्यात पाणी टाका, गावरान तूप टाका, कोणतंही केमिकल टाका, पटापटा पटापटा पात्र फोडून बाहेर येते. पण अशी उभी टाकी तयार केली, तिला 9 छिद्र पाडले, मनानं काहीच बाहेर येत नाही. काय विधाता हुशार असेल. पण एवढा चतुर विधाता पंढरपुरातल्या मालकाच्या कमळातून एक नाभीतून कमळ जन्माला आलो आणि त्या कमळावर विधाता जन्माला आला. मालकाचा मुलगा आहे, पंढरपुरातल्या मालकाचा. पण हे जन्म घालणं त्यांचं काम आहे. पण या 2 देवांनी याला कसं सांभाळायचं दोघांकडे काम आहे. नालायकपणा केल्याच्या नंतर त्र्यंबक राजाच्या हातात कोण्या दिवशी फुकायचं आहे. हो, आणि याच्यात काय काय टाकायचं हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात. विश्व चालते फक्त 2 देवावर, एक पंढरपुरातले मालक आणि एक काशीतले मालक. विठाला विठाला आणि या दोन्ही देवांना एकांतात बोलून माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांनी विनंती केली, प्रभू हे डब्यातलं पात्र, डब्यात भरलेलं अमृत आहे, हे डब्यात भरलेला प्रसाद आहे, हा माझ्या भोळ्या भाळ्या शेतात राना वनात काम करणाऱ्या लोकांना मिळावा प्रभू, मिळावा मिळावा प्रभू मिळावा. देवा काही विशिष्ट प्रकारची लोक घेतील हो, एखाद्याच्या नादी लागून घेतील हो देवा. पण माझ्या राना वनात काम करणाऱ्या, काट्या कुट्यात काळ्या मातीत अंग भरणाऱ्या माऊलीला, काळ्या माती स्वतःच्या रक्ताचा घाम करून मातीत टाकलेल्या माझ्या शेतकरी राजाला मिळावं देवा, मिळावं मिळावं देवा. माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांची विनंती या 2 देवांकडे. देवा ऐकता ऐकता देवा. ह्या काळ्या मातीमध्ये स्वतःच्या रक्ताचा घाम टाकणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेली वारकरी, धर्मनिरपेक्ष धर्मप्रचारक, देवा नामाचे धारक, यांना हा तुम्ही अर्जुनाला सोन्याच्या रथात दिलेला प्रसाद अशा एका डब्यात ठेवलाय. त्या डब्याचं ढक्कन उघडत नाही, आणि जरी उघडलं, पानं जरी गीतेची उघडली तर मधलं कळत नाही हो देवा. आणि ते कळावं अशी माझी इच्छा आहे. द्या ना देवा तेवढा, करा ना आमच्यावर कृपा, करा ना कृपा. आणि 2 देवांनी, माझ्या विश्वनाथांनी आणि पंढरीतल्या मालकांनी निवृत्तीदादांना आदेश दिला. आणि निवृत्तीदादांनी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायला जोळ बोलवलं, डोक्यावर हात ठेवला. ज्ञानराजा, ज्ञानराजा जी 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 ज्ञानराजा एक काम करा. आता काय करायचंय, विश्वाच्या मालकानं सोन्याच्या रथात दिलेलं पात्र ते अर्जुनाकडे, अर्जुनानं खूप ठिकाणी ठेवलंय. म्हणजे प्रेसवर छापू छापू पुस्तकं, गीतेचे ग्रंथ, पुस्तक चुकून शब्द आला, ही गीतेची ग्रंथ ठिकठिकाणी आहेत. त्याचं ढक्कन सुद्धा आता काढलेलं आहे, पण त्याच्या मधलं खाता येत नाही. ज्ञानराजा खाता येत नाही. ती भोळ्या भाळ्या जनतेला ते कानावाट खाता यावा, कानावाटा आत घेता यावा, आणि आत घेतल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकर देता यावा, आणि हा धर्म सांभाळण्याची पात्रता त्याच्यात यावी. एवढं करा ना ज्ञानराजा. आणि मग ज्ञानोबरायांनी गीतेची एक देवी तयार केली, एक देवी प्रगट केली. त्या देवीचं नाव आहे ज्ञानदेवी. ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी. आणि ही ज्ञानदेवी ग्रंथ भावार्थ दीपिका आपल्यासाठी ज्ञानोबरायांनी केली. पण ज्ञानोबरायावर कृपा कोणी केली? विश्वगुरु निवृत्तीनाथांनी केली. विश्वगुरु निवृत्तीनाथ जर नसते तर तुमच्या आमच्यापर्यंत ते रथातलं अमृत आलं नसतं, ते पारणं, ते ब्रह्मरसाचं भोजन आपल्यापर्यंत आलं नसतं. ती विश्वगुरु निवृत्तीनाथांची कृपा. म्हणून देहूतले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
माणसं आहेत आणि तिघं पण धोत्रात येत. मला वाटतं आपल्या संप्रदायातल्या लोकांना लय जोर आला ना तर कधी मधी 8 दिवस रानात उघडीच राहत जा. हो, दाट एखादा ऊसगीस लावायचा आणि सारे कपडे फुकून द्यायचे आणि त्या ऊसात हप्ताक्स राहायचं. पण कीर्तनात मात्र धोत्र घालूनच याचं. विठाला विठाला. काय उपकार आहेत माझ्या निवृत्तीनाथांचे. एक सांगू तुम्हाला, महाराज 18 संतांचे उपकार झाले 31 डिसेंबरला आणि विश्वगुरु निवृत्तीनाथांचे उपकार झाले आज मकर संक्रांतीच्या दिवशी. उपकार आहे का गिरगावच्या बाळाचे? हे फार ज्ञानी नाही, पण तुम्हा सात्विक सदाचारी पुण्यशील श्रोत्यांची माझ्यावर कृपा आहे म्हणून मी बोलत असतो. महाराज, पाश्चिमात्य संस्कृती 31 डिसेंबर भारतीय संस्कृती नाही. आपलं शालिवानी शक नाही ते. आपलं गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष सुरू असते. पण एखादी गोष्ट शिल्लक करता त्याबद्दल एखाद्या बाईनं गव्हाची कणिक शिल्लक झाली म्हणून चपात्या केल्या, पण फारच शिल्लक झाली म्हणून जरशा पुऱ्या तळल्या, आणि फारच शिल्लक झाली म्हणून पुन्हा त्या पिठात जरसा गुळ घातला आणि त्याच्या गोड पुऱ्या केल्या. त्या 7-8 दिवस टिकत्यात. चपाती नाही टिकायची काका जास्त दिवस. करू द्या करू द्या करू द्या करू. तसं 31 डिसेंबरला जरी तुम्ही फटाके वाजित असाल, काही नाविन्य देत असाल, तर मी काही तुम्हाला वाईट म्हणणार नाही. तुम्ही जरशी 4-2 पुस्तकं शिकलेले आहेत आणि त्या शिकल्याच्या बळावर तुमचे घोडे बिना लगामाचे दामटायले दामटान काय हरकत नाही. पण एके दिवशी पडून थोत्तर फुटू नये म्हणजे इतकं लक्षात ठेवा. फार चुकीचं काम करतो. आपल्यावर कृपा आहे महाराज संतांची. सहज आजच्या मकर संक्रांतीमुळे आठवलं मला. मी 31 डिसेंबरला परिक्रमेहून आल्यावर माझी पहिली महिन्याची वारी होती. ती माझ्या 2 वाऱ्या तिकडे गेल्या परिक्रमेला असल्यामुळं. माझ्या महिन्याच्या 2 वाऱ्या गेल्या. तर मी ज्या वेळेला 31 डिसेंबरलाच एकादशी आली, लक्षात घ्या, मागची शुद्धवारी 31 डिसेंबरला आली ती. तर 31 डिसेंबरला महाराज कोणाला पंचांग फिरता येते? तुमच्या आमच्या बापाची ताकद आहे पंचांगाची तिथी फिरवायची? काय लायकी आपली? महाराज, पंचांगातले अक्षर बदलण्यासाठी सरस्वतीची कृपा लागते. आणि सरस्वती तुमचं आमचं ऐकायला काही ठिकाणी कमी आहे का? सरस्वती फक्त ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथ बाबा सावता महाराज यांचं ऐकती, विश्वगुरु निवृत्तीनाथांचं ऐकती. आणि सरस्वतीला सांगितलं, बाई बाई, या महाराष्ट्राच्या मातीतले तरुण पोरं सात्विक वारकऱ्यांच्या कुळातले आहेत, परमार्थिक आहेत, आध्यात्मिक आहेत, वारकरी संप्रदायाच्या पिंडातले वासरे आहेत. हे 31 डिसेंबर चुकीच्या दिशेने साजरा करायले, म्हणून एक काम कर, तारखेवर 31 तारखेला एकादशी आण. म्हणून 75% पाप महाराष्ट्रातलं संपलं. 75% चुकीचा, 25% तरी भडव्यानं नालायकपणा केलाच हरामखोरायनं. विठाला विठाला विठाला. पवित्र विश्वाच्या मालकाच्या दरबारात मला चुकीचं टांगलेलं दिसत होतं. त्या टांगलेल्या दुकानावर एक बी दाढीवाला माणूस नव्हता. म्हणजे सतारभाई, अख्तरभाई, चाऊसभाई एकही नव्हता. हे तुमच्या गंध लावणाऱ्याच्या हरामखोरायचे कार्टे होते. जर एकादशी 31 डिसेंबरला आली नसती सौरभ बुवा, तर 100% पाप भारतात, जाऊ द्या महाराष्ट्रात झालं असतं. ती एकादशी 31 डिसेंबरला आली. आपल्याला चपराक आहे. आणि ऐका मायेनं दुसरी चपराक, तुम्ही बी लय येड्यावानी करू लागल्या. हो, मोकळ्या सोडलेल्या मेंढ्यावानी, शेपुडेवानी करू लागला. तुम्हाला जरसं डोका असू द्या, राग येऊ द्या गिरगावच्या बाळ्याचा, पण ऐका ऐका, 2-3 वर्षापूर्वी एकादशीच्या दिवशी भोगी आलती. 2-3 वर्षापूर्वी एकादशीच्या दिवशी भोगी आली. आणि भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्रित करून खात असतात. एक लक्षात ठेवा माझ्या माईंनो, वांग हे संप्रदायाच्या वेद आणि पुराणाच्या क्रमानुसार, शास्त्राच्या नुसार निषेध पदार्थ सांगितलं. वांग मादक दृष्टीत येते. लसूण, मसूर, कांदा आणि वांग 4 पदार्थ 7 दिवस भागवतकारानं खायची नाही. तो जर भागवत सांगत असेल तर बरं का. मसुराची डाळ सुद्धा 7 दिवस खायची नाही. एरवी नाही. वांग एरवी निषेध नाही, भागवतात निषेध सांगितलं. तर ही सर्व वांगे, ही सगळी पदार्थ आपण एकत्र, आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन जर पाहिला तर गवार आणि वांग हे रक्ताला चवीला जास्त चांगले होते, पण रक्तातला दोष वाढवते गवार आणि वांग. म्हणून तर जखम असणारी माणसं खरूच कुत्र्यावानीच खाजीत.
मला नाही, मी तुम्हाला खाजून दाखवायलो. हे 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 वांग आणि गवार, डॉक्टर सुद्धा सांगतात डोळ्याचं ऑपरेट झाल्याच्या नंतर गवार टाळा, वांग टाळा. म्हणजे कुठं खाजवायला लावतात का नाही, म्हणजे रक्तामध्ये अशुद्धपणा आणतं. हो, वांग तर ती वांग भोगीच्या दिवशी आपल्याकडं प्रसाद आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी माझ्या विश्वनाथाचा प्रसाद आहे. खंडेराया कुलदैवत माळसाकांत भगवान त्र्यंबक राजाचा अवतार आहे, विश्वनाथाचा अवतार आहे, भगवान शिवजींचा अवतार आहे. सांगितलं तिथं मला गोकुळात सदा वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबिरी. ते वांग जाळात भाजा, गौऱ्याच्या आहारात भाजा, पोषक ठरेल. पण काही दिवशी ते वांग निषेध सांगितलं. एकदा अकबराने वांग्याची भाजी, मी उपकार सांगतोय आपल्यावर, कालच्या 31 डिसेंबर आलेली शुद्ध एकादशी आणि आज आलेली मकर संक्रांती एकादशीच्या दिवशी का, याचा थोडासा सिद्धांत आहे का. मी त्रास देणार, नंतर फराळ करायचा आहे तुम्हाला. वारीतलं कीर्तन हे असं काही फार घंटा 2-4 घंटे करावं असं काही नसतंय. विठाला विठाला आणि फारच झटपट सोडत हे 2 वासरं म्हणतील गिरगावकरांना असं टाकायला चालतं वा, केलं म्हणूनच करायला केलं. योगेश भाऊ आणि सौरभ भाऊ म्हणतील हे काय नाही, उगा घोगल्या टाकायला आलता. पूर्वीच्या काळात लग्न असलं की भावकीच्या घरी चिमणे आणत होते. जिंच्या पॅन्टीवाल्याने काय हसू नका, तुम्हाला कोणत्याच चिमण्या कळत नाहीत, त्याच्यामुळे काय मान हलू नका तुम्ही. विठाला तुम्ही हसा जा. हे जीनच्या पॅन्टीवाले जुना ऐकल्यावर पुढचं हसल्यावर एकदा हसत येत आणि कशासाठी हसलाय कळाल्यावर एकदा हसत येत. यायचं काम झालं सुनबाई रेवानी. जरा जुनं लक्षात घेत जा. चला, बिरबलाला वांग्याची भाजी केली. वांग्याची भाजी बिरबलानं करायला लावली. अकबरानं वांग्याची भाजी खाल्ली. दोघं जेवायला बसले होते. जेवायला बिरबलाच्याच घरी होतं. मला वाटतं बिरबल नसन तिथं जेवायला जात, इतकं मात्र छाती ठोकून सांगेल. पण बिरबलाकडे बादशाह मात्र जेवायला येत होता, हेही मात्र छाती ठोकून सांगेल. आणि बिरबलाकडे वांग्याची भाजी केली आणि बादशाह एवढी भाजी खात होते. शेवटी बिरबलानं पत्नीला सांगितलं, प्रिये आता वांग्याची आणूच नको, कोशिंबीर आण, भात आण, तूप आण, वरण आण, पोळी आण, दुसरी भाजी आण. पण बादशाहने लगेच पाहिलं, बिरबल येई शाख होणार. तर बादशाहनं ती इतकी भाजी खाल्ली. बादशाह संध्याकाळी 9 बाऱ्या उठले. पूर्वीच्या काळात जुनी भाषा झाडा फिरून येतो. काय भाषा आहे महाराज, माणसं शिकलेली नव्हती, पण भाषाचं मर्मज्ञ काय, झाडा फिरून येतो. हो, बहिर्दिशेला जाऊन येतो, बाहेरून जाऊन येतो. काय श्रीमंत वाणी महाराज, काय श्रीमंत. त्याचा अर्थ किती गोड आहे. माणसं पूर्वीची शिकलेली नव्हती म्हणून त्यांना येटणे म्हणू नका. या 4-2 पुस्तकं शिकलेल्या सुंबळ्याला शिकून एकत्र राहता येत नाही. महाराज 4-4, 2-2, 2.5 पिढ्या सगळ्यांची लग्न होईपर्यंत एकत्रित राहत होते. हे कमी शिकलेल्या लोकांचा अधिकार होता. हो, सख्या बहिणीचं लग्न होस तरी एकत्र राहत नाही. हळद फिटली किती कुरकुलेवानी गालाची लगेच म्हणती 2च तोंडन खिचडीन बोंड. चला बाजूला. इतकी नदीच्या पलीकडे अक्कल गेली, कोण्या नदीत धुवायची सुद्धा अक्कल नाही. जुन्यांना नाव कसं ठेवता महाराज. आणि बिरबलाला 10-7-8-9 वेळेस उठावं लागलं. अकबर आला, चुकून बोललो. आणि सकाळी दरबार भरल्याच्या नंतर जरा बेचैन होते. सरकार आप बेचैन दिख रहे, परेशान दिख रहे, हिंदी भाषेत होते ते. अरे क्या बिरबल, रात्रीच्या भाजीनं जरा बेजारच केलं. चवदार होती रे, पण मला 9 वेळेस जावं लागलं. तर बिरबल म्हणला, सरकार ती चवदार आहे पण जास्त खाल्ल्यावर बेजार करती, इसके वास्ते भगवान ने इसके ऊपर खुट्टी ठोकी है. म्हणून वांग्याच्या मुंडक्यावर एक देठ ठोकला, निबरडक ती खुट्टी होती. खुट्टी देव इतका हुशार आहे, याच्या डोक्यावर खुट्टी ठोकली, जरा हिशोबात खात जा. विठाला माझ्या माईंनो, 31 डिसेंबरचा पर्व काळ तुम्हाला सांगितला किती चुकीचा लोक करत होते. माझ्या ज्ञानोबा आहे तुकोबारायांनी पंचांग बदललं. म्हणजे काय करता येईल मला, वृद्धी काय, क्षय काय, बौ काय, करण काय, निमिष काय, लाघव काय, सूत्री काय, पर्व काय, मांगल्य काय, प्रहर काय, या सगळ्या गोष्टी बदलायची ताकद सरस्वतीत. यांनी बदललं आणि त्या दिवशी घेतलं. महाराष्ट्रातलं पाप संपवायचं होतं म्हणून एकादशीच्या दिवशी 31 डिसेंबर आला. नालायक पोराला सुद्धा आई सांगते, बाबा आज जाऊ नको बरं पार्टीला, जाऊ नकोस माय, एकादशीच्या दिवशी 31 डिसेंबर आला. हो, निवळ येडगळ, दोरी तुटलेली एखादी असेल एखाद्याला, तू पण कमी कपडे घालून कुठं बी नाचायला जाऊ नको बरं बाबे.
हो, एकादशीच्या दिवशी 31 डिसेंबर आला, जरा हिशोबात राहा, आवरी जा. ज्यांना वासरा आवरता येत नाहीत का त्यानं समजायचं जनावराला जन्म द्यालाय. आणि कोण्या पाळलेल्या नाही, जंगलातल्या. ज्याला मुलगी आवरीता येत नाही, ज्याला मुलगा आवरीता येत नाही, कशाला जन्म देता, कशाला आवर घाली जा. 31 डिसेंबरला आवर घातली महाराज. एकादशीचा पर्व काळ आणि संक्रांत आली आजची एकादशीला. बऱ्याच बायकां मागे भोगी ज्या वेळेला एकादशीच्या दिवशी आली त्यावेळेला महाराष्ट्रातल्या कितीतरी बायकांनी वांग्याची भाजी भोगीच्या दिवशी खाल्ली. माय पाप केलं तुम्ही, पाप केलं. चांगल्याला विचारी जा, सनातनाला विचारी जा, सात्विकाला विचारी जा. असं म्हणण्यापेक्षा ज्यानं शास्त्रपुराणाचा अभ्यास केलाय त्याला विचारी जा. मधल्या बैंगण्याला विचारी जाऊ नका, आपले बैंगण कुठेही भासतील. विठाला आपण अनुचित प्रकार करू नये. मकर संक्रांत एकादशीच्या दिवशी आली महाराज. पौष मध्य एकादशीला आली. या एकादशीच्या दिवशी वाण देण्याचा पर्व काळ गोड आहे. प्रत्येक स्त्रीनं 2 खणं आणायचे, एक तुळशीला आणायचा, एक स्वतःला आणायचा. आणि जिची सासू सौभाग्यवती गेली म्हणजे मालकाच्या अगोदर गेलेली जी सासू आहे तिनं खणं 3 आणले पाहिजे. एक आपल्या सौभाग्यवती आहे सासूचा आणायचा, एक तुळशीचा आणायचा आणि एक स्वतःचा आणायचा. एकादशीच्या दिवशी जिनं वाण दिले तिनं ती तशीच खणं ठेवायची. तुळशीत पिसानं झाकून ठेवायचा आणि देवघरातल्या आपल्या सासूबाईचा किंवा आपला एकट्याचा झाकून ठेवायचा. आणि उद्याच्या द्वादशीला नैवेद्याचा फराळ द्यायचा, नैवेद्याचा म्हणजे मिष्टान्नाचा नैवेद्य द्यायचा. एकादशीच्या दिवशी संक्रांत आली तर सुगड्याला मिष्टान्नाचा नैवेद्य द्यायचा नाही, फक्त तिळागुळाचा. एक लक्षात ठेवा, फारसा अभ्यास नाही, जास्त काही पुराणातून असं फारसं काही मिळालं नाही, पण एक थोडासा पुरावा लाभला. आजच्या एकादशीला तिळाचा आणि गुळाचा फराळ सुद्धा चालतो. हो, तिळाचा आणि गुळाचा फराळ. एरवीच्या एकादशीला तिळ चालतात का न चालतात मी त्याबद्दल अनभिज्ञ आहे, कारण त्याची मला जास्त माहिती नाही. गुळ तर प्रत्येक एकादशीला चालतो, पण तिळ मात्र या एकादशीला चालत असतात. या महिन्यातल्या पौष महिन्यातल्या एकादशीला तुम्ही तिळ घेऊ शकता. असा वैकुंठवासी ज्ञानातलं मर्मज्ञ रत्न श्री गुरु धारूरकर शास्त्रींचा पुरावा मी ऐकला. विठाला आज तुम्ही सौभाग्यवती माऊल्यांनी इथं माझ्या त्र्यंबक राजाच्या दरबारात, विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या दरबारात, इवन महाराष्ट्रातली सर्व निष्ठावंत वारकरी इथं आलेले आहेत. अशा पवित्र भूमी सर्व देवता जिथे आहेत, सर्व गंगा जिथे आहेत, मा गंगेच्या रूपात, कुशावृती मातेच्या रूपात महाराज अहिल्या आई साहेब इथे आहेत. हो, न्यायशास्त्र ज्याने केलं ते गौतम महा ऋषी न्याय देवता इथे, जगातले सर्व 10 न्याय त्यांच्याकडे आहेत. हे सगळे इथं आहेत आणि इथं तुम्हाला मकर संक्रांतीचं वाण देण्याचा योग आला. हा फार छान. असं काही एखाद्या वेळेस घडत असतं का? त्यावेळेला बुद्धिवादी किंवा पुराणातल्या विद्वान लोकांना विचारून ते सण साजरे करीत जा, ही तुम्हाला विनंती करतोय. विठाला ही बी आपल्यावर निवृत्तीनाथांची कृपा आहे. मागची सुद्धा सगळ्या संतांची एकादशी तिचं तसं नसतं. द्वारकाबाई नसतं, मंजुळाबाई नसतं, अंतिकाबाई नसतं, कस्तुराबाई नसतं, शेवंताबाई. ऐक माय, नागिनीचं पान इतकं पवित्र आहे की त्या पानावर जर तांदूळ ठेवले आणि त्याच्यावर सुपारी ठेवली तर प्रत्यक्ष गणपती बाप्पा गणानंद्वांगणवदे गवामहंगव प्रिया लगेच अक्षंदनंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनाक्षदंज महत्पुण्यम पवित्र माशना याला एकदंत सदैव जाभिषानां गिरिजा यदसुदे तत्राणां विघ्नहर देवता गणपतये नमो नमः. 27 वर्षापूर्वी हेच करीत होता, आता करीत नाही महाराज मी. आता बलिदान मला आता नाही करीत, पण कार्ड माझं चांगलं आहे ना, ते डिलीट होत नाही म्हणून तो मोबाईलला पण तेच कार्ड वापरतो. मोबाईल सुद्धा तेच, याच्यातलं कोणाचं येत नाही, याचं कोणतंही बटन दाबा दुसऱ्याला जात नाही. इमानदार मोबाईल आहे ते. हो, दुसरा घ्यायला काय माझ्याकडे पैसे त्याचा काय विषय नाही, पण आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू. विठाला त्या नागिनीच्या पानात ताकद. नागिनीच्या पानाचं तोरण, जगताप काका तोरण. नागिनीचं पान कलशाला, नागिनीचं पान कलशाला. पण नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी जर आमंत्रित केलं तर अशुद्ध विडा भक्षिता. हो, अभंग पाठ आहे आपल्याला सर. अशुद्ध विटाळशीचे खळ आणि विडा भक्षिता
एकादशीच्या दिवशी नागिनीचं पान इतकं वाईट असतंय आणि नागिनीच्या पानाशिवाय भोगविडा देता येत नाही. म्हणून काल आली भोगी, त्याच्यामुळं तुम्ही भोगविडा तुळशीला दिला त्याबद्दल ठीक आहे, पण आज एकादशीच्या दिवशी मात्र नागिनीचं पान कुठल्याही क्षेत्रात वापरायचं नसते. म्हणून शक्यतो पूजापाठ सुद्धा एकादशीच्या दिवशी शक्यतो बंद असते. काही लोकांचे तर नियम आहेत, एकादशीच्या दिवशी आरती पण नसती असते, ती पण त्या लोकांना बी त्याचा तो अभ्यास आहे, त्याचं सूत्र आहे, त्याचं न्याय आहे. कारण काही गोष्ट स्थापित करायचा वरुण असतो, वरुणासाठी नागिनीचं पान लागतं, म्हणून नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी अपवित्र सांगितलं याच्याकरता ते टाळतात. फार 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 मोठे सूत्र आहेत. काही गोष्टी अशा येतात. महाराज देवाला स्नान घालणारा तांब्या जो असतो का तो तांब्याचं पात्र असते, म्हणजे धातू तांब म्हणजे लाल रंगाचा तांब्या, कलरचा नाही, म्हणजे तांब्याचा तांब्या किंवा तांब्याचा गडू हा किती पवित्र आहे. पण या तांब्याच्या पात्रात गोमूत्र किती पवित्र आहे. जगातला कुठलाही विटाळ गोमूत्र शिंपलं की जाते, पण गोमूत्र आणि तांब्याचा तांब्या एकत्रित आला की अपवित्र होतंय. हा पुराणाचा सिद्धांत आहे. म्हणून काही गोष्टी टाळत जा. अशी ज्या वेळेला सण येतात का त्यावेळेला डोकं वापरी जा, आपली विद्वत्ता वापरी जा. बाई नायवाचा सण आहे आज काय होतं पुरणपोळ्या करायला, तसं नसतं ग बाई. तू काही मेंढी नाहीस, तू काही शिळी नाही, येडेवानी करू नकोस. विठाला विठाला कारण आज अहिल्येनं गौतमा करता वाण दिले. त्या अहिल्येला एकादशी आहे, त्या गौतमाला एकादशी म्हणून पुरणपोळी खाऊ शकत नाहीत. आज विटेवरच्या मालकासाठी रुक्मिणी आईसाहेबांना वाण दिले. त्र्यंबक राजांच्या धर्मपत्नी गिरिजा मातेनं वाण दिले. सत्यलोका हा विधाता ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री यांनी वाण दिले. इंद्रासाठी शचीने वाण दिले. महाराज या सगळ्या लोकांनी माऊल्यांनी आपल्या पतीसाठी वाण दिले, पण आज मात्र नैवेद्य पुरणपोळीचा त्या करू शकत नाहीत, कारण आज एकादशी आहे. इतकी हरिदिनी मोठी आहे, एवढा पवित्र पर्व काळ आहे. आणि या पर्व काळावर अशी काही सण आले तर जास्त काही असे वेगळं किती गिरून आपल्या समाजामध्ये कलुषित, आपल्या धर्मामध्ये कलुषित वातावरण निर्माण करून उद्याच्या मुली हे कलुषित वागून त्यांना काय करावं हे सुधारणार नाही. याच्याकरता तुम्ही मोठ्यांनी चांगल्यांचं ऐक जा, ही तुम्हाला विनंती. विठाला विठाला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना प्रेरित केलं आणि आपल्याला ज्ञानदेवी प्राप्त झाली, ज्ञानेश्वरी प्राप्त झाली. महाराज सर्वांना कळेल, रुचेल, पचेल अशी अवस्था आपल्याला स्वतःला जरी नाही कळता आली तर आपल्यात अशी काही विद्वान आहेत वारकरी संप्रदायामध्ये. ते वारकरी संप्रदायातले विद्वान आपल्याला ज्ञानेश्वरीचं अमृत देऊ शकतात, ते ब्रह्मरसाचं पारणं देऊ शकतात. आणि हे ब्रह्मरसाचे पारणं करण्याची योग्यता, खाण्याची कानावाटे घेऊन अंतकरणात ठेवण्याची, तृप्तीचा ढेकर देऊन अंतकरणात ठेवण्याची पात्रता जर आपल्याला कोणामुळे प्राप्त झाली असेल तर विश्वगुरु निवृत्तीनाथामुळे काय सांगू. आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, हे जीवनभर संतांचे एवढे उपकार आहेत का, हे चंद्र सूर्य येतोपर्यंत ते मिटल्या जात नाहीत. संतांचे उपकार आहेत का, त्या उपकारानं साईड इफेक्ट नाही. बाकीच्या उपकाराचं काय खरं नसतंय. एक जणानं गावरान तूप दिलं 15 किलो, एका गरीब माणसाला गावरान तूप दिलं 15 किलो. त्याची परिस्थिती नाजूक होती, त्याच्याकडे ज्वारी भाकरीसाठी होती, पण भाजीसाठी काहीच नव्हतं. म्हणजे बाकी भाजी घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याच्याकडे तुरीची डाळ सुद्धा 1 कट्टा 50 किलोचा होता. तर एका व्यक्तीनं सांगितलं, आता मीठ काही जास्त महाग नसतंय, मीठ आणत जाय, तुरीचं वरण शिजवत जाय आणि तुरीच्या वरणात ज्वारीची भाकरी चुरून खात जाय, लावून खात जाय. घट्ट केलं तर लावून खात जाय, पातळ केलं तर चुरून खात जाय. पण ते म्हणलं जरा चवत नाही, मसालेत नाहीत. पण मोठा माणूस होता, उदार अंतकरणाचा, त्यानं महाराज 15 किलो तूप दिलं. 1000 रुपये किलोचं लोणकड्याचं तूप दिलं. लोणकड्याचं तूप 1000 रुपये किलोचं दिलं म्हणलं, ते 15,000चं तूप झालं ना. ते 15,000चं तूप घेतल्यावर आता वरण करायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि ज्वारीची भाकरी गरम करायची आणि चांगला पसाभर खोंगा त्या वरणात टाकायचा आणि ज्वारीची भाकरी चुरून खायची. झाला का नाही उपकार? की किती मस्त त्या माणसानं सोय केली. पण हे इतकाही चित्र बैंगाने होता, यानं त्याच्यातलं 7.5 किलो तूप इकलं आणि रोज 1/2 किलो बैंगन आणत होता. आणि 5 किलो बैंगन आणायचे, त्याचे काटे काढायचे, ते भाजायचं, मग काटे काढायचे, त्याचं भरीत करायचं आणि भरताव तूप खात होता. बऱ्याच बैंगन यायला तूप कशावर खावा अक्कल नाही. महाराज पुढच्यानं आपल्याला गावरान तूप दिलं, पण खाणाऱ्याला अक्कल आहे का? नाही. पण हे जे आपल्याला ज्ञानोबरायांनी निवृत्तीदादांच्या कृपेनं, निवृत्तीनाथांच्या कृपेनं दिले. काही लोक दादा म्हणत होते, पण माझ्याही तोंडाला दादा येते. खरं तर निवृत्तीनाथांना दादा म्हणणं आपली पात्रता नाही. विठाला विठाला संतांनी केलेल्या उपकाराचं सूत्र. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची कृपा किती मोठी बघा. बघा निवृत्तीनाथांचा आशीर्वाद किती मोठा. एका बाईला 7-8 मुली झाल्या. आता 9व्या वेळेस आपल्याला 8व्या वेळेस 9व्या वेळेस मुलगा पाहिजे अशी तिची भावना होती. तिची म्हणण्यापेक्षा तिच्या नवऱ्याची होती. बरं आता दोघांनी भावना व्यक्त करत जावा, पण हे आपल्या हातात नाही ना. जगातला कोण डॉक्टर आहे त्याच्या हाताने पोरगण पोरगी होती? नाही 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 नाही. अशा काही औषध आहेत का? अद्याप नाही. बरं असे असते तर मोठ्या लोकांनी पोरी हो दिल्या असत्या का?
नाही. बरं ठीक आहे, तुम्ही पण जास्त हो दिल्या असत्या का? नाही. मग तुमच्या पाहुण्याने पण हो दिल्या असत्या का? नाही. मग तुमची पोरं इथंच वेगवेगळे कपडे घालून बसावं लागले असते का नाही? तुम्ही कशालाही माना, आली तर होच म्हणते. हा किती विचित्रपणा झाला असता मला सांगा ना. महाराज, विश्वाचा मालक विश्व समतोल ठेवण्यासाठी कोणाला मुलगी द्यायची, कोणाला मुलगा द्यायचा, हे सगळं आता बोंबलते. आता लोक पोरीच देणारच आहेत ना, ते फक्त पाहून देतील. आता पोरीच्या बापायला बी इतकं मोठं गंडल आलंय, ते जमिनीवाल्याला पोरी देईन, ते नोकरीवाल्याला द्यालेत. आणि काही पोरीचे बाप तर इतके नालायक आहेत, आमच्या मुलीला जमीन असावी, 5-25 एकर बागायती शेती असावी, पण ती शेतीत जाणार नाही. नाही जाऊ द्या, पण तिच्या बापाला आणि तिच्या माईला जिथं त्या जमिनीत आम्ही फुकू, आणि त्या जागेवर तू ह्या पोरीचं लग्न लावू. हरामखोरा, तुझी पोरगी जर त्या शेतीत जाणार नाही तर पोरगी करायची कशाला? काय अंगाला चिटकून घ्यायची का? ती जमीन पाहायची कशाला? किती नालायकपण आहे हो. जमिनीचं सूत्र किती मोठं आहे, किती मोठं सूत्र आहे, किती मोठं. मला सांगा, एक जण म्हणला जमीन परवडत नाही, इकरी आहे का? आणि संध्याकाळी इकरी निघलेली, उजडायच्या आधी सौदा व्हायला जमिनीचा. जमीन नुसती जरी पडून ठेवली तर काजू बदाम पिकिल्यापेक्षा तिचे 5 पटीनं भाव वाढते. शेतीला खराब मनी जाऊ नका, हे गिरगावच्या बाळ्याचं ऐका. विठाला असं मधात निघतं, मला गव्हाला पाणी देता देता गवत उपटायचा नाद आहे, रुपयाचे पैसे वाचत आहेत म्हणून बाजूला सरकतो. एका बाईला मुलगा, तिच्या नवऱ्याला मुलगा पाहिजे होता, पण तिला जे होलं ती समाधान मानित होती, पण झाली पोरगी झाल्याच्या नंतर त्या बाईनं काय करावं, आपला प्राण वाचण्यासाठी देवबाप्पाला आपलं बोलवलं. माझ्यासारखा देवबाप्पा होता येडपट, माझ्या पुढे दक्षिणेचं गठुडं टाकलं. मी लगेच म्हणलं राजाला, तुम्हाला मुलगा झाला बरं का? पण ते दक्षिणेच्या लालची मुलगा नव्हता, देवबाप्पा नव्हता बरं का, हे ध्यानात ठेवा. हा, त्या देवबाप्पाला काही माणसं काही बी ऐकून घेतात, सांगायला बाळू महाराज चला, नाही, ते देवबाप्पा दक्षिणेच्या लालचीचे नव्हते. त्या देवबाप्पाच्या लक्षात आलं, राणी आणि या होणाऱ्या मुलीचे प्राण वाचावा याच्याकरता राजाच्या कानात सांगितलं, माननीय राजे साहेब, तुम्हाला मुलगा झालाय, पण लग्न होईपर्यंत त्याला पाहता येत नाही. राजा म्हणला, मरुस तर पाहत नाही, पण पोरग झाले ना. झाली ती पोरगी. आता हे दाईला बी सांगितलं होतं, इकडं तिकडं तोंड हलू नकोस. दाई म्हणजे कोण माहिती आहे का? ती ढवळ्या कपड्यावाली. तुम्हाला दाई शब्द कळायचा नाही, तुम्हाला नर्स कळती. कारण कीर्तनाला, भागवताला, रामायणाला, शिवपुराणाला दम नाही, आपलं कळत नाही. प्रसूती शब्द शिकलेल्या 99% पोरीला कळत नाही, डिलिव्हरी कळती, प्रसूती कळत नाही. बाळांपण तर कळणारच नाही. आपली जुनी शब्द आहे ना, आपली फुकून दिली, शकत बसली माणसं, आणि दुसऱ्याच्या अंगाला चिटकिले. हो, इंग्रजानं काही दिवसापुरतं राज्य केलं तर अजून डिलिव्हरी शब्द आपल्याकडे पक्का चिटकला, प्रसूती शब्दच गेला. हो, प्रसवां भविस्थिता कन्यारत्न ततेवच सुते शुभवजायते नेम प्रसवनं क्रिया यथा काला तथा जायो यत मिद्यानां पर्वणिस्ततः सौभाग्य भवकांक्षिणीः यत कुलवान कुलस्त्रिया यत भव यत मंडित आरजवो यत मुहूर्ता प्रथमचरणे यावत नक्षत्रे तथा विनिहो माध्यास्तु तत नक्षत्रो पर्वकालाः द्विदचरणे यत अमुकां नामने यत शरमन्ने तथा कन्यारत्न प्रसवसो गुणत्रय अशी पत्रिका लिहित होते. मुलगी झाली अशी पत्रिका लिहायची, मुलगा झाली अशी पत्रिका लिहायची. कळच नाही महाराज, हे सगळं कोणतं कानी सर्टिफिकेट, आमकं कानी सर्टिफिकेट, सगळं इंग्रजीतच बोलायची सवय. इंग्रजीच्या विरोधात बोलतोय असं नाही, पण इंग्रजी भाषा ही लोणचासारखी खाची. शिकायची किती माहिती आहे का? डोंगरा इतकी पाठ करायची. इंग्रजी भाषा डोंगरा इतकी पाठ करायची, समुद्रा इतकी पाठ करायची, पण खाताना लोणचा इतकी खायची. आणि मराठी भाषा इतकी पाठ करायची, रटावून चपातीसारखी खायची. म्हणजे जास्त मराठी भाषा बोलायची, आणि इंग्रजी भाषा लोणचा इतकी वापरायची. हे मराठी याचे नगरी किंवा माझा मराठाची बोल कौतुक, ज्ञानोबारायांची वाणी महाराज, तुमचं आमची काय कथा आहे. आणि मग ती गोष्ट झाकत गेली. पण आता झाकायची वेळ संपली. मुलगा असल्यामुळं त्याला सोयरीक पाहिली मुलीसोबत. आता हे मुळात कपडे घातल्यामुळं पोरगं होतं, मुलगी होती पण पोरगं दिसायचं. आणि सोयरीक कोणासोबत केली? पोरीसोबत. आणि 2 पोरीचे लग्न लावित असतात का? भागवतात जमतेत पार्ट केल्यावर, भागवतात पार्ट केल्यावर जमते. आणि भागवतात एक पोरगन पोरगी जर राधाकृष्ण गेले तर खरेच लग्न होते. जरा याची अक्कल जवळ ठोत जा. ते स्टेजवर बसलेलं असते, त्याला काही समजत नाही खालचे कोण पार्ट केलेत. एक सुंदर दिसणारं पोरगन, सुंदर दिसलेली पोरगी, राधाकृष्ण केले, दोन्ही आडनावाचे 2 होते. आणि मंगलाष्टक भागवताच्या स्टेजहून, व्यासांच्या गादीहून मंगलाष्टक सुरू झाले. आणि अक्षदा तुम्ही फुलाच्या फेकल्या आणि तांदळाच्या फेकल्या. लग्न खरंच झालं ना, ते खरंच झालं ना. कुठं आपल्या गोष्टी आजमावत असताना कुठं डोक्याला असं घासीत जा, ह्या गोष्टी चुकीच्या होतात. काही गोष्टी अशा करायच्या नसतात. चला
जाऊ द्या. मग आता ह्या दोन मुलींचे लग्न कसे लागावा. आता ब्राह्मणाच्या लक्षात आलं आपलं भांडं उघडं पडतंय. आपण दोन जीव वाचण्यासाठी किंवा दाईचा प्राण वाचण्यासाठी, तिघी वाचण्यासाठी, या महाराष्ट्रातल्या मातीतील यांच्यासाठी आपण चूक बोललो. पण आता कामनं ह्या तिघीला सांगितलं आपण चौघं जर जाऊन परवरेच्या तीरावर देहत्याग करू. उपकार सांगतोय उपकार. आणि तिघजण पोटाला दगड बांधून उडी मारणार. जात होते तेवढ्या अवकाशात एका मस्जिदीत एक भगवे कपडे घातलेला एक महात्मा दिसला. निवृत्तीनाथ कृपापात्र श्री गुरु विश्वगुरु निवृत्तीनाथ कृपापात्र माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. त्या मस्जिदीमध्ये भगवे कपडे पांघरलेली बसली होती. आणि ब्राह्मणाच्या लक्षात आलं मस्जिद म्हणावतं संन्यासी कसा, संन्यासी म्हणावतो मस्जिदीत कसा. पण चला मरायचंय. जाता जाता 2-3 गोष्टी केल्या पाहिजे. डोळ्यानं देव आठवलं पाहिजे आणि तोंडानं देवाचं नाव आठवलं पाहिजे. आणि कधी कधी गपाळ साधूच्या पायावर ठेवलं पाहिजे. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त कलेवरा. चला आता आपल्याला मरण कळत नाही त्याच्याकरता आपण पाय साधूच्या पायावर ठेवू शकत नाही. पण चाललो तितकं कळत असते. सर्व इंद्रियाला कुड पडे मृत्यूस ब्रह्मा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण कोंडून जाते. त्यावेळेला पोरापोरीला आवाज बबी आली का, जेबी आली का, अंतिके आली का, काल का तम काल का असं म्हणतो. कधी कधी देव आला का असं म्हणत जाऊ दे. पण आता हे सावध लोक होते. यांनी विचार केला साधूचं दर्शन घ्यावं. आणि ज्ञानोबरायचं दर्शन घेत असताना ती मुलगी पाया पडली. बाळा काय चाललं. तिने रडू लागली. म्हणे बाळा नाही मी मुलगी. जे निमिष मात्र देह पालटीला स्त्रियेचा तो केला पुरुषोबा. फरक इतकाच आहे का. ज्ञानोबरायच्या कृपेनं मुलीचा मुलगा केला. जी निमिष मात्रे स्त्रियेचा तो केला. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे ते मुलगा केला. आणि जर ज्ञानोबरायच्या कृपेनं तो मुलगा झाला नसता तर राजाला अपमान, या चौघायचा देहदंड, सगळ्या गोष्टी. महाराज ज्ञानोबरायची कृपा झाली. काय सांगू आता संतांचे उपकार. म्हणून या जयपाल नावाच्या राजाचा फार एक आगळं वेगळं स्थान होतं. आपल्या अनन्यसाधारण महत्व होतं जयपाल. म्हणजे संप्रदायातला अध्यात्मातला एक कुशाग्र व्यक्ती होता. पण या संप्रदायामध्ये ही राजगादी सांभाळण्यासाठी आम्हाला वंशाचा दीपक असावा ही त्याची भावना होती. पण त्या प्रधानाच्या म्हणण्यानुसार त्याची भावना इतकी टोकाला गेली की शेवटी जर मुलगी झाली तर मी तुला मारीन. या युकोपाला उतरलेला राजा हा मोठी माणसाच्या न चुका होत असते. तुम्हाला एक सांगू का, नाचणाराच चुकतोय, गाणाऱ्यात माणसाचा अंतरा चुकल, वाजणाऱ्याचा ठेपा चुकन. महाराज जो याच्यात येतच नाही त्याचं चुकन कसं यावं लागेल ना. आपण माणूस हा चुक, आपण काय देव थोडेच सर्वज्ञ. अहो ते कुठं चुकलाय, ते सुद्धा कुठं चुकलाय. तर तुमची आमची कथा काय चुकत असते. मग राजा एक थोडीशी चूक झाली प्रधानाचं ऐकून. आणि ही प्रधानाचं ऐकल्यामुळे ही चूक विशुद्धपणात येऊ नये याच्याकरता ज्ञानोबरायांची कृपा झाली आणि त्या मुलीचा मुलगा केला. पण ज्ञानोबरायला हा अधिकार माझ्या निवृत्तीनाथांकडनं मिळाला. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती विढोबार कुमार